तर शेतकरी बंधूंनो, तर संत्रा पिकामध्ये आपलं पहिलं पाणी हे देऊन झालेलं आहे. तर त्यामध्ये एक आळवणी करणं ही खूप महत्त्वाची ठरणार आहे, जे की आपल्या खत जो दिला आहे आपण, बेसल डोस जो दिला आहे तो अपटेक करण्यासाठी, उचल करण्यासाठी हे खूप छान अशी मदत करणार आहे. तर त्यामध्ये 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला 1 लिटर NPK कन्सोर्सचं. त्यामध्ये काय आहे की नत्र, स्फुरद आणि पलाश हे तिन्ही प्रकारचे अपटेक करणारे बॅक्टेरिया हे NPK कन्सोर्शियामध्ये आहे. तर ते आपल्या जमिनीमध्ये जे नत्र, स्फुरद आणि पलाश हे जे पडलेलं आहे ते उचल करण्यासाठी हे मदत करणार आहे. दुसरं म्हणजे मायक्रोरायझा, जे की आपल्याला घ्यायचं आहे 200 ग्रॅम. ते काय करणार आहे की मुळावर पसरून बाहेरील जे अन्नद्रव्य आहे, जे आजूबाजूचं अन्नद्रव्य पडलेलं आहे ते झाडाला मिळून देण्यासाठी हे मदत करणार आहे. तिसरं म्हणजे 2 किलो घ्यायचा आहे गूळ. तर गूळ काय करतो की जे आपण बॅक्टेरिया जे टाकलेलं आहे, बॅक्टेरियाचा खाद्यपदार्थ, बॅक्टेरियाचं अन्न म्हणजे हे गूळ असतो. की त्यामध्ये आपण 2 किलो हे 2 ते 3 किलो हे बेसन पण टाकू शकतो 200 लिटर पाण्यासाठी. तर ही आळवणी 24 ते 48 तास राहू द्यायची आहे ड्रममध्ये, एका 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन. आणि ते प्रति झाडाला 2 लिटर, 2 ते 3 लिटर तुम्हाला टाकायचे आहे. तर खूप छान असे रिझल्ट भेटते त्याचे. तुम्ही एकदा नक्की वापरून बघा, खूप छान सुंदर असे रिझल्ट मिळणार आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.